तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय सिंहगड म्हणजे कोंढाणा किल्ला पाहण्यासाठी। जय शिवराय मित्रांनो, मी श्रेयश आणि स्वागत करतो माझ्या व्लॉग मध्ये। सिंहगड किल्ला हा महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात वसलेला असून या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 4400 फूट उंचीवर आहे। सिंहगड हा गिरिदुर्ग प्रकारचा असून किल्ल्यावर येण्यासाठी 2 पायवाट आहे, पण पुणे दरवाजा पायवाट ही सोपी आणि कमी ट्रेकिंगची आहे। किल्ल्यावर जाण्यासाठी सुरुवात होते पुणे दरवाजा 1 पासून, लागोपाठ पुणे दरवाजा 2 आणि पुणे दरवाजा 3 असे 3 दरवाजे पार केल्यानंतर आपण गडावर पोहोचतो। पुणे दरवाजा 2 पाशी आल्यानंतर 2 पायवाट लागतात। उजवीकडे जाते ती वाट आपल्याला किल्ल्यावर नेते आणि डावीकडे जी वाट जाते ती एका बुरुजाला जाऊन मिळते। पहिल्यांदा आम्ही डावीकडे गेलो आणि इथून पूर्ण पार्किंग आणि खालचा भाग स्पष्ट दिसतोय। बुरुजाच्या तटबंदीमध्ये अशी मोठी चित्र ठेवण्यात आली, यामुळे आपल्याला चारही बाजूला लक्ष ठेवता येते आणि प्रत्येक किल्ल्यावर त्या गडाचा आराखडा आणि त्या गडाची माहिती दिलेली असते। याचा एक फोटो मारून घ्या म्हणजे गड पाहायला सोपे जाईल। पहिलं ठिकाण म्हणजे तोफखाना, याला दारूखाना पण म्हटले जाते। तोफखाना म्हणजे तोफेसाठी लागणारे दारू आणि गोळे ठेवण्याची जागा। तोफखानाच्या मागच्या बाजूने वर एक जुनी पायवाट गेली आहे। या वाटेने वर आलात तर तिथे एक तुम्हाला सुस्थितीत असलेली तोफ पाहायला मिळते। थोड्याच अंतरावर आपल्याला लोकमान्य टिळकांचे निवासस्थान लागते। तिथून पुढे आल्यानंतर एक मार्गदर्शक फलक पाहायला मिळतो। याच्यानुसार आपलं पुढचं ठिकाण आहे छत्रपती राजाराम महाराजांची समाधी। आणि प्रत्येक गडावर एक मंदिर असतेच, ते म्हणजे आपल्या बजरंगबलीचे। दर्शन घेऊन आम्ही लागलो पुढच्या वाटेला, कारण अजून खूप मोठा किल्ला आम्हाला पाहायचा आहे। इसवी सन 1665 मध्ये मिर्झा राजे जयसिंग जो औरंगजेबाचा सेनापती होता, तो 1,40,000 अशा मोठ्या सैन्यदलासह स्वराज्यावर चालून आला आणि त्यानं पुरंदर किल्ल्याला वेढा दिला। या युद्धात मात्र मराठ्यांना अनेक मावळ्यांसोबत मुरारबाजी देशपांडेंनाही गमवावे लागले। इतक्या अफाट सैन्यासमोर आपला टिकाव लागणे शक्य नाही हे पाहून छत्रपती शिवरायांनी वाटीघाटीचा म्हणजे तहाचा निर्णय घेतला आणि स्वराज्यातील 23 किल्ले त्यांना देऊन टाकले आणि त्यामध्ये कोंढाणा म्हणजे आजचा सिंहगड सुद्धा होता। आता जो तुम्ही कडा बघताय, याच कड्यावरून नरवीर तानाजीराव मालुसरे अष्टमीच्या मुहूर्ताला म्हणजे 4 फेब्रुवारी 1670 रात्री गडावर आले। कोंढाणा म्हणजे कोकणचा दरवाजा, कोंढाण्यावर ताबा म्हणजे पूर्ण कोकणावर ताबा। यामुळे तानाजी मालुसरे आपल्या स्वतःच्या मुलाचे लग्न सोडून मोहिमेवर आले। भर दरबारात त्यांनी घोषणा केली, आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे। अक्षरशः अंगावर काटा आणणारा हा क्षण। गडावर पावसाचे वातावरण झालेच होते आणि पावसाने आपले दर्शन दिले आणि यावेळी मात्र नभातले ढग अगदी आमच्या पायाखाली होते। गड फिरत आम्ही पोहोचलो झुंजार बुरुजावर, म्हणजे याच ठिकाणी उदयभान आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांची झुंज झाली। झुंजार बुरुजाजवळ आहे गडावर येण्याची दुसरी पायवाट म्हणजे कल्याण दरवाजा पायवाट। सध्या ही बंद आहे, पण आम्ही खाली उतरून पाहिले तर तिथे एक आम्हाला देवीचे मंदिर सापडले, पण कोणत्या देवीचे हे काही आम्हाला माहित नव्हते। उदयभान आणि सुभेदार तानाजी मालुसरे या लढाईत तानाजीरावांनी उदयभानला ठार केले, पण स्वतःही धारात देती पडले। पण मावळ्यांनी न खचता सुभेदार तानाजी मालुसरे यांचा भाऊ सूर्याजी आणि शेलार मामा यांच्यासोबत गड आपल्या ताब्यात घेतला। कल्याण दरवाजाला वळसा दिला आणि आम्ही पोहोचलो देव टाक्याजवळ। स्वच्छ आणि थंडगार पाणी पिले आणि लागलो पुढच्या वाटेला। आणि इथे तुम्हाला देव टाक्यासोबत हनुमंताचे आणखी एक मंदिर पाहायला मिळेल। किल्ल्याच्या मध्यभागी आहे अमृतेश्वर भैरव मंदिर।
मंदिराच्या मागे आहे नरवीर तानाजीराव मालुसरे यांची समाधी. नरवीर तानाजीराव मालुसरे यांच्या समाधीवर नतमस्तक झाल्यानंतर आमच्या लक्षात आले की आपण उदयभानचे मृत्यू ठिकाण पाहायलाच विसरलो. आणि आता जे तुम्ही समोर स्थान बघताय हेच आहे उदयभानाचे मृत्यू ठिकाण आणि याला उदयभानाचे थडगे म्हटले जाते. किल्ल्यावरून खाली परत येताना आम्हाला वाटते दिसलं की एक मार्गदर्शक खाली पडला आहे. मग तो मार्गदर्शक पुन्हा व्यवस्थित लावला आणि आम्ही चाललो परतीच्या वाटेला. गडावरून दिसणारा हा सूर्यास्त मनाला भारावून जातो आणि जाता जाता आम्हाला दर्शन झाले कोंढाणेश्वराचे. ज्यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे स्वराज्याला सोडून गेले त्यावेळी छत्रपती शिवराय बोलले गड आला पण सिंह गेला. त्यावेळीपासून या गडाचे नाव कोंढाणा न ठेवता सिंहगड झाले. गडावरून खाली उतरताना घोड्याची पागाही पाहायला विसरू नका. घोड्याची पागा म्हणजे घोडे बांधण्याचे ठिकाण किंवा तबेला. आणि शेवटी आम्ही निरोप घेतला किल्ले सिंहगडाचा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना परिवारातील सदस्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय शिवराय.